सर्वांना जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना मातांना त्रिवार वंदन. E86 14 E86 15 ब या भूखंडावरील सर्व सभासद आणि रहिवासी यांना पुन्हा एकदा जय भीम. आपला या भूखंडावरील प्रकल्प गेली 25 वर्ष रखडलेला आहे आणि तो पूर्ण नेण्यासाठी आपण सर्व या विश्वरत्नची कमिटी या ठिकाणी आलेली आहे 5 वर्षाची. आणि आपल्याला हा प्रकल्प राबवायचा आहे आणि पूर्ण करायचा आहे. परंतु भूखंडावरील काही लोक आहेत जे आपल्याला या प्रकल्पाला बाधा आणण्याचं काम करत आहेत. तरी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर एसआरए ग्रहण संस्था या संस्थेत सहकार्य करून आपण हा प्रकल्प पुढे नेऊन कसा चांगल्या प्रकारे करता येईल यासाठी आपण सर्वांनी विश्वरत्नाला आणि विश्वरत्नाबरोबर सहकार्य करायचं आहे. त्यानंतर आपल्या सोसायटीचे या ठिकाणी काही सभासद आहेत तेही आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो. सर्वांना सविनय जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्था मर्यादित या संस्थेच्या वतीनं आज आपण इथं हा एक छोटेखानी व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की कालच्या रविवारी काही तथाकथित लोकांनी आपल्या भूखंडावरती एक बॅनर पत्रक लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की या प्लॉटवरती जरी कोणी घुसखोरी केली किंवा याच्यामध्ये जर कोण दाखल झालं तर त्याच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल. मुळात ह्या जो बॅनर लागलेला आहे हा बॅनर कुठल्या कायदेशीर ऑर्डरने लागलेला आहे असं मला वाटत नाही. जर तो कायदेशीर किंवा कोर्टाच्या आदेशाने लागला असता तर कोर्टाचं परिपत्रक त्याच्यावर लागलं असतं. ही जी काही त्या लोकांनी जी केस दाखल केलेली आहे ती त्या केसमध्ये विश्वरत्नला त्याने जे सांगितलं की ही जी कमिटी आहे ही चुकीच्या पद्धतीने आलेली आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही फक्त मेंटेनन्ससाठी आलेलं आहे. तर त्या लोकांना माझी नम्रतेची विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा आपण इथं गोंधळ घालू नये. जर तुम्हाला तसं सिद्ध करता येत असेल की ही जी सोसायटी आहे ही फक्त मेंटेनन्ससाठी आहे तर तुम्ही पेपर्स घेऊन त्याचे सदर पुरावे घेऊन चर्चेला बसलं पाहिजे. वास्तविक ह्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्था एसआरए मर्यादित ही जी संस्था ही प्राधिकरणाने एसआरएने हिला मान्यता दिलेली आहे आणि एसआरएच्या मान्यतेनुसार तुम्ही इथं पाठी फलकावर पाहता तर त्याचं नोंदणी परिपत्रक इथं लागलेलं आहे. आणि जर तुम्हाला कुठले प्रशासकीय अधिकारी असं सांगत असतील की बाबा ही फक्त अमुक गोष्टीसाठीच नमूद झालेली आहे तर तसे त्यांच्याकडून लेखी आदेश किंवा तसे त्याचे लेखी पत्रकं आपण प्रोड्यूस करावी, अन्यथा चुकीची माहिती आणि संभ्रम या प्लॉटवरती घालू नये. ज्याने ही पत्रकं लावले त्याचे जे काय म्होरके आहेत किंवा ज्याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह आहेत ते आंबेडकर हाऊसिंग सोसायटीचे आम्ही मेंबर आहोत असा कांगावा करतात. तर त्यातले बहुतांशी जे मेंबर्स आहेत ते मेंबर्सच नाही आहेत. एखाद दुसरा कुणा सोडला तर बाकीचे मेंबर्स नाहीत. त्यांची मेंबर्स किंवा त्यांचे शेअर्सचे आजही क्वेश्चन मार्क तयार आहेत. त्यामुळे त्यांनी पहिला आपण सोसायटीचे मेंबर आहोत की नाहीत याचेही दाखले किंवा पुरावे त्यांनी आपल्याला दिले पाहिजेत. दुसरं अशी गोष्ट आहे की या सोसायटीवरती प्रशासक बसलेला आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बसलेला आहे. मग काय ॲडमिनिस्ट्रेटिव्हनीला विश्वासात घेऊन ही परिपत्रकं काढलेली आहेत का? आणि ही जे लोक आहेत तथाकथित लोक आहेत यांच्याबरोबर सोसायटीतले किती लोक सभासद किती लोक त्यांच्याबरोबर आहेत त्यातली नक्की संख्या किती आहे, किती लोक आहेत, 151 आहेत, 100 आहेत की किती आहेत याचाही खुलासा झाला पाहिजे. आणि ज्यांनी ही जी केस दाखल केलेली आहे काय ही सोसायटी मेंबर्सचे जनरल बॉडी मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये रेझोल्युशन म्हणजे ठराव पारित करून या गोष्टी केलेल्या आहेत का की आपल्या मनाला वाटतं आणि कोणातरी फायदा व्हावा, कुणीतरी घरं विकत घेतलेली आहेत, कुणीतरी इथं प्रॉपर्टी विकत घेतलेल्या आहेत,
चुकीच्या पद्धतीने विकत घेतलेल्या आहेत त्यांना संरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जे काही दलाल आहेत, ज्यांनी त्या प्रॉपर्टी मिळवून दिलेल्या आहेत, ज्यांनी त्याच्यातून दलाली घेतलेली आहे, असे दलाल इथं ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि ते करतायत. बाकीच्यांनी जे इथं हे केलेलं आहे, क्लेम करण्याचा किंवा दावा ठोकण्याचा कार्यक्रम केलेला आहे, हा विकासक किंवा हे प्रोजेक्ट म्हणजे लोकनिर्माणपासून ते आत्तापर्यंत ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीच चेच कार्यकर्ते त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होते आणि याच्यामध्ये ज्यांनी दावे ठोकलेले आहेत त्यांनी त्या सोसायटीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटीच्या कार्यपद्धतीवर म्हणजे त्याच्या मुख्य पदाधिकाऱ्यांमध्ये ते लोक होते. मग त्यांनीच ह्या सगळे प्रोसेस केलेल्या आहेत, त्यांनीच ही योजना जी आहे ती SRI मध्ये टाकलेली आहे, त्यांनीच विकासकाला आणलेलं आहे, त्यांनीच विकासकाला काढलेलं आहे, दुसऱ्या विकासकाला आणलेलं आहे. तर ह्या सगळ्या चोराच्या उलट्या बोंब आहेत. तुम्हीच सगळं केलेलं आहे आणि आता तुम्ही लोकांना दिशाभूल करताय की इथं चुकीच्या पद्धतीने कामकाज चाललेलं आहे आणि इथं काही चुकीची कामं होणार आहे. जर तुम्हाला हा प्रोजेक्ट योग्य आणि चांगल्या पद्धतीने व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही संवाद साधला पाहिजे. पण तुम्ही संवाद न साधता काही लोकांना त्यांची दुकानं, त्यांची घरं आणि त्यांचा आर्थिक घडी व्यवस्थित बसण्यासाठी केल्या गेलेला हा छोटासा प्रयास आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे भूखंडावर राहणारे जे झोपडपट्टी रहिवासी आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष देऊ नये, त्यांनी ह्या गोष्टीला महत्त्व देऊ नये आणि आपला जो विकास कारण हा विकास आता मोहित्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले 25 वर्षाच्या पेक्षा अधिक हा प्रोजेक्ट रखडलेला आहे आणि भविष्यामध्ये हा प्रोजेक्ट होईल किंवा नाही असं काहींचं मत आहे. पण आम्ही ठाम आहोत की येत्या या 5 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट आपल्याला पूर्णत्वास कंप्लिशनला न्यायचा आहे. आता ज्या ज्या गोष्टी आहेत त्या कायदेशीर पद्धतीने आपण बसून त्या रिझॉल्व्ह करायच्या आहेत. पण अशा प्रकारचं संभ्रम पद्धतीचं वातावरण आपण कोणी करू नये आणि ह्या विकासाला खीळ बसू नये. जर या विकासाला विकास तर होणारच आहे, एवढंच होण्याची शक्यता आहे की याच्यामध्ये काळ मर्यादा जास्त वाढण्याची शक्यता आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटीचं प्रामाणिक असं म्हणणं आहे की आपल्याला जेवढे भूखंडावरती लोक आहेत, जेवढे शिफ्टिंगमध्ये आहेत, जेवढे लोक आहेत त्या सर्वांना आपल्याला त्यांच्या योग्य पद्धतीने त्यांना त्यांचं न्याय आणि अधिकार आपण त्यांना देण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्याचप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीचे जे शेअर होल्डर्स आहेत, जे PR वरती आतापर्यंत आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला योग्य न्याय आणि योग्य मोबदला किंवा योग्य प्रकारचं त्यांचा हक्क अधिकार देण्याचं काम करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कटिबद्ध आहे. तेव्हा कुणीही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटीला तोडण्याचं किंवा त्याला लांछन लावण्याचं किंवा दोष लावण्याचं काम करू नये. कारण ही स्थापन करताना सोसायटीचेच मेंबर्स याच्यामध्ये पुढाकार घेतलेलं होतं. त्यानेच बिल्डरला आणलेलं आहे, त्यानेच विश्वरत्न सोसायटी स्थापन केलेल्या आहेत. मग तेव्हाचे ते तथाकथित चेअरमॅन असतील, त्यांच्यावर असलेली टीम असेल, तेव्हा आम्ही करत होतो ते योग्य होतं आणि आता फक्त झोपडपट्टी धारकांची सोसायटी निर्माण झालेली आहे. म्हणून आमच्या पोटामध्ये जो काही पोटशूळ किंवा पोटदुखी जी निर्माण झालेली आहे त्याचा हा परिपाठ आहे. तर अशा प्रकारे कोणीही हे करू नये. कारण SRA मध्ये जे एनेक्शियरवरती पात्र असतात, जे एनेक्शियरवरती होणारे पात्र असतात त्यांना धरून ही सोसायटी निर्माण झालेली असते. तेव्हा जी पॅरेंट सोसायटी आहे तिचे हक्क पुढे भविष्यात जाणार नाही आहेत. पण पॅरेंट जी म्हणजे मातृसंस्था आहे त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं भूमिका राहणार आहे की त्यांनी एक संघ होऊन एक दिलाने आपले हक्क आणि अधिकार मिळवून घ्यायचे आहेत. कुठेही अशा प्रकारचा अनुचित प्रकार करून लोकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करू नये आणि कायदेशीर प्रक्रियेमधून जर जे काय होत असेल त्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे तीही सक्षम आहे. त्या पद्धतीने त्यांना आपण कायदेशीर प्रक्रियेमध्ये सक्षमपणे आपण जाणार आहोत आणि कुठल्याही प्रकारे आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलंही बेकायदेशीर काम आतापर्यंत केलेलं नाही, कोणालाही निष्कासन केलेलं नाही, कोणाची फसवणूक केलेलं नाही. प्रत्येकाची जबाबदारी आहे की प्रत्येकाने आपल्या पद्धतीने याच्यामध्ये आपले हक्क आणि अधिकार मिळवून घ्यायचे आहेत. सोसायटी सदैव त्यांच्या बरोबर राहणार आहे आणि येत्या 5 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण कंप्लिशनला जाणार आहे याची आपण खात्री बाळगावी. ज्या चुकीच्या पद्धतीने जे खटले किंवा केसेस दाखल झालेले आहेत त्याचा निकाल काही दिवसांनी लागणारच आहे, तो आपल्या बाजूनेच येईल. कारण सत्यमेव जयते या आपल्या पॅनलचं ब्रीदवाक्य आहे. तेव्हा नेहमी विजय हा सत्याचा होतो आणि त्यामुळे
काही दिवसातच आपण सत्तेच्या बाजूने जाणार आहोत. आपण प्रत्येकाला त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी सक्षम आहोत. प्रत्येक झोपडीधारकाला किंवा रहिवाशी भूखंडावर राहणाऱ्या जेवढे सभासद आहेत सोसायटीचे, त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी विश्वरत्नाबरोबर चर्चा करून आपले विषय आपल्या घरामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये सोडवूया. याचा आपण बाजार करू नये किंवा याचं आपलं भांडवल करून कोणाच्या तरी तथाकथित दलालांच्या पोळ्या शेकू नयेत. कुणी आपले खिसे गरम करून घेऊ नयेत. आपण कटिबद्ध आहोत प्रत्येकाला त्याचा न्याय आणि हक्क देण्यासाठी. मग ते 104 असतील किंवा 148 असतील, शिफ्टिंगचे लोक असतील, जुन्या ॲनेक्शनमधले जे अपात्र लोक असतील, त्या सर्वांसाठी विश्वरत्न हे काम करत आहे आणि प्रामाणिकपणे काम करत असेल. तुम्हाला जे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही ऑफिसमध्ये यायचं आहे. आपण अपिलाकडे पण जात आहोत. काही अपिलाबद्दलच्या काही गोष्टी असतील तर ज्या काही शासकीय प्रशासकीय याच्यामध्ये ज्या गोष्टी पेंडिंग आहेत त्यासाठी पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रामाणिकपणे काम करत आहे आणि आपल्या सगळ्यांना त्या पद्धतीनं पुढे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे. तर मी अधिक न बोलता आपण बोलायची संधी दिलीत त्याबद्दल आभार. आणि रहिवाशांनी मात्र अशा भूलथापांना बळी पडू नये आणि जागृत राहावं हीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती राहील. धन्यवाद.